करतीये काय केलंयस तू? डॅड सुजित सुजित ऐक सुजित 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 डॅड का मारत होते सुजितला? सुजितने काही गोळ घातलाय का पुन्हा? बापरे काय काय करायचं या मुलाचं? काहीतरी गडबड आहे, मला कळायला हवं. काहीतरी नक्कीच गडबड आहे. डॅड प्लीज ऐका ना, असे चिडू नका ना तुम्ही. मी काय सांगतोय ते ऐकून घ्या ना डॅड प्लीज. मी ऐकून घेऊ तुझं. गावभर तुम्ही आगी लावत फिरणार आणि त्याची झळ आपल्या घरापर्यंत आली तरी सुद्धा मी शांत राहायचं? हा किती वेळा तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला काही करता येत नसेल ना तर तुम्ही शांत राहा, घरात बसा, 2 वेळचं जेवा आणि काहीही करू नका. अरे माझं नाव निदान मोठं करता येत नसेल तर निदान बिघडवू तरी नका. किती वेळा सांगितलंय तुम्हाला मी? हो डॅड सांगितलंय खूप वेळा. सुजितराव, स्वानंदीच्या पोटात वाढणारं बळ तुमचं आहे. हे प्रकरण निस्तरता माझ्या नाकी नऊ आलेत आणि आणखीन हे प्रकरण. अरे का पडताय याच्यामध्ये तुम्ही? किती वेळा करायचं आम्ही हे? तुम्हाला आमचा मुलगा म्हणायची लाज वाटते आम्हाला. अरे काय करून ठेवलं तुम्ही हे? डॅड खरंच माझी चूक नव्हती. यावेळेला त्यांच्यामुळे जे काही झालं ते सगळं मी अडकलो गेलोय फक्त. बस सुजितराव, तुमच्या चुकीचं असं लंगडं समर्थन देऊन नुकसान कमी होणार नाहीये. झालंय ते झालंय. प्रत्येक वेळेला तुम्ही चुका करायच्या आणि त्यामुळे आमचं किती मोठं नुकसान होतंय हे समजण्याची बौद्धिक कुवत तुमची नाहीये. नाहीतर तुम्ही असलं बोललाच नसतात आणि स्वतःची चूक मान्य केली असती. हे बघा, तुम्ही करा किंवा करू नका पण कायदा तुमच्याकडनं तुमची चूक मान्य करून घेणार आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला मदत करणार नाही, मी तुम्हाला वाचवू शकणार नाहीये. सुजितराव, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला वाचवत आलोय, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला वॉर्न करत आलोय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हेच म्हणता, डॅड मी आता चूक करणार नाही, मी सुधारेन. पण तू काय सुधारायचं नाव घेत नाहीयेस. होऊ दे, तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळू दे. एकदा तुरुंगात गेलास ना गजाड की तेव्हा तुला समजेल तुझ्या ह्या स्वातंत्र्याचं महत्व. तोपर्यंत नाही समजणार तुला. डॅड 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 प्लीज असं नका करू डॅड. मी मूर्ख आहे डॅड, मी मूर्ख आहे. तुम्ही 1000दा सांगून सुद्धा ह्या अशा चुका मी करत राहतो डॅड. मी मूर्ख आहे.